सर्वांचं ग्रामदैवत रोकडोबा महाराजांच्या या सभामंडपामध्ये खेड तालुक्याच्या पूर्व भागातील आदर्श आणि मोठं गाव म्हणून ज्या गावची ओळख आहे त्या रेटवडी गावामध्ये जिल्हा परिषदचे उमेदवार सौभाग्यवती दीप्ती प्रसाद बोगाडे आणि पंचायत समितीचे उमेदवार आदरणीय दिलीप राजाराम डुबे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। त्यामध्ये पक्षाच्या माध्यमातून जिल्हा संघटिका विजयाताई शिंदे असतील, माजी तालुका प्रमुख आमचे मार्गदर्शक सुरेशांना चव्हाण असतील आणि इतरही सर्व आजी माजी पदाधिकारी आम्ही उपस्थित झालेलो आहोत। आमचा आदरातिथ्य आणि सन्मान रेटवडी ग्रामस्थांना या ठिकाणी वाजत गाजत केला, त्याबद्दल रेटवडीमधील सर्व ग्रामस्थांना, महिला भगिनींना, युवा वर्गाला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। गेले 4 महिन्यापासून खऱ्या अर्थानं या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाची गटरचना आणि गणरचना फायनल झाल्याच्या नंतर त्यामध्ये आरक्षण सोडत झाली आणि आरक्षण सोडतीमध्ये हा जिल्हा परिषद गट, आपला रेटवडी वापगाव जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आला आणि पंचायत समितीचा आपला रेटवडी गण हा सर्वसाधारण पुरुष यासाठी राखीव आला आणि पलीकडचा आपला वापगाव गण हा सुद्धा सर्वसाधारण पुरुषसाठी राखीव आला। आणि या माध्यमातून अनेक जणांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी मागितली होती। त्यामध्ये या गटामध्ये काम करणारे आदरणीय विजूभाऊ शिंदे असतील आणि दीप्तीताई बोगाडे असतील, यांनी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये अनेक दिवस या गटामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला। कालांतरानं विजूभाऊ शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आपल्या शेजारचा आणि हक्काचा की गेले 10 वर्ष त्यांनी सातत्यानं त्या गटामध्ये, ते असतील त्यांचे बंधू असतील, अमरभाऊ समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी काम केलेला आपला पिंपळगाव मरकळ गटामध्ये उभं राहण्याचं त्यांनी मान्य केलं आणि त्यानंतर एकमेव दीप्ती प्रसाद बोगाडे या महिला उमेदवार म्हणून पहिल्या दिवसापासून त्यांची उमेदवारी पक्षाच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही फायनल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्यामुळं पहिल्या दिवसापासून हे कुटुंब, त्यांचे सर्व नातेवाईक, सर्व सहकारी वृंद या जिल्हा परिषद गटामध्ये कामाला लागला। त्यानंतर पंचायत समितीच्या पलीकडच्या गणामध्ये 3-4 उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक होते। त्यामध्ये माऊलीशेठ डेरंगे असतील, मारुतराव सातकर असतील, संतोषराव गारडे असतील आणि वैभवशेठ गावडे होते। 4 उमेदवारांमध्ये त्या ठिकाणी पंचायत समितीची उमेदवारी कुणाला द्यावी या बाबतीत आम्हाला पेच निर्माण झाला होता, परंतु हा पेच सर्व सोडवण्याचं काम ज्यांनी स्वर्गीय माजी आमदार नारायणराव पवारांपासून सातकर सर सारख्या ग्रामपंचायतचं नेतृत्व केलं, त्यानंतर स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे असतील आणि स्वतः वापगाव गटामध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषदला उमेदवार म्हणून त्या ठिकाणी सुदामराव कराळे आणि ते सर्वजण उभे होते। त्या कालावधीमध्ये स्वर्गीय सोपानराव वाळुंज यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं ते मारुती चिमाजी सातकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि माझ्याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी माझ्यासारख्याला आपल्या भागाचा उमेदवार म्हणून खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी मला मदत केली। असे मारुतराव सातकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि आपले संपर्क प्रमुख सचिनभाऊ आहिर यांच्याकडं त्या ठिकाणी म्हटले की आमदारांवर आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं कुणाला उमेदवारी द्यावी आणि कुणाला न द्यावी, म्हणून मीच निर्णय घेतो की मी पहिल्यांदा या तिघांनाही विनंती करतो की तुमच्या तिघांपैकी कुणाला तरी उमेदवारी घ्या, मी या ठिकाणी तुम्हाला मदतीची भूमिका दाखवतो। आणि त्या दिवसापासून त्यांनी आपलं सर्व गोष्टी बाजूला ठेवून तन मन धनानं या ठिकाणी या उमेदवारांच्या पाठीमागे राहून हा तेढा सोडवण्याचं काम त्यांनी करत असताना काही प्रमाणात जरी अपयश आलं असलं तरी फॉर्म भरल्याच्या नंतर का होईना संतोषराव गारडी यांनी आपल्या माऊलीशेठ डेरंगे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आणि त्या ठिकाणी आमचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घेतलं। 1 जण अपक्ष उभे राहिलेले आहेत, योग्य तो निर्णय त्या ठिकाणी उमेदवार घेतील, मतदार घेतील, परंतु माऊलीशेठ डेरंगे
एक सक्षम उमेदवार त्या ठिकाणी पक्षानं त्यांना उमेदवारी दिली आणि या गणामध्ये 3 उमेदवार इच्छुक होते। त्यामध्ये दिलीपराव डुबे असतील, विलासराव मांजरे असतील आणि पलीकडं आपले दत्ताभाऊ कोकणे असतील। या तिघांनी उमेदवारी मागितल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुद्धा दत्ता कोकणे यांनी मनाचा पोटेपणा दाखवला आणि ते म्हटले, माझं वय गेलं नाही, मला ते काका म्हणतात, काका तुम्ही मला कुठेतरी भविष्यात एका चांगल्या दिशेने नेणार आहात याची मला जाणीव आहे। त्यामुळं त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, परंतु दोघांना राहिलेल्यांना एकालाच कुणाला तरी उमेदवारी द्यायची होती। त्यामुळं गेले महिनाभर या ठिकाणी आपले मांजरे परिवार उमेदवारीसाठी त्या ठिकाणी इच्छुक होते। सर्वेक्षणाच्या माध्यमातून हा गट मी माझ्याकडे न ठेवता संपर्क प्रमुख सचिनभाऊ आहिर यांनी या गणासाठी सर्वे लावला आणि सर्वेच्या माध्यमातून जे निष्कर्ष आले त्यामध्ये ही उमेदवारी दिलीपराव दुबे यांना द्यावी असं त्या ठिकाणी पक्षाने सांगितलं आणि ही उमेदवारी दिलीपराव डुबे यांना दिली। उमेदवारी मिळावी म्हणून संपूर्ण गाव याच मंडपामध्ये पलीकडेही उभं राहायला जागा नव्हती आणि इकडेही उभं राहायला जागा नव्हती आणि हा सभामंडपसुद्धा फुल भरला होता। सगळेजण मला विनंती करत होते, आनंदरावांनी सांगितल्यानुसार की आजच डिक्लेअर करा, परंतु आमदार म्हणून आणि पक्ष म्हणून माझ्यावर काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदारीतून त्यावेळेस उमेदवारी मी या ठिकाणी जरी डिक्लेअर केली नसली तरी रोकडोबा महाराजांचा मी भक्त आहे, संपूर्ण रेटवडी गावसुद्धा भक्त आहे आणि त्यामुळेच भक्तिपोटीच या ठिकाणी पेविंग ब्लॉकचं काम आपण सांगितल्या सरशी आमदार नसतानासुद्धा मी तुमचं केलं। अशा या रोकडोबा महाराजांवर माझा विश्वास होता। तुम्हाला मी एकच सांगितलं की जे होईल ते चांगलं होईल आणि ते चांगलंच घडलं। दिलीपरावांना शिवसेना पक्षानं पंचायत समितीची रेटवडी गणातून उमेदवारी दिली। अशा पद्धतीनं हे तीनही उमेदवार घेऊन आज गेले 3 महिन्यापासून 4 महिन्यापासून प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत आपल्या गावकऱ्यांना, मित्रपरिवाराला, नातेवाईकांना बरोबर घेऊन रात्रंदिवस प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याचं काम करतात। आपली त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करतात, आम्हाला उमेदवारी दिली, आम्ही भविष्यात काय काम करणार आहोत हे प्रत्येकाला घरी जाऊन पटवून देण्याचं काम करतात आणि मग पटवून देत असताना दिलीपरावांसारखा एक सच्चा कार्यकर्ता, खऱ्या अर्थानं आदरणीय द्वारकानाथ टिचगे यांना पंचायत समितीला सदस्य म्हणून त्यांनी काम केलं। खऱ्या अर्थानं रेटवडी गावाची ओळख द्वारकानाथ टिचगे म्हणजे रेटवडी गाव अशी त्यावेळेस संज्ञा झाली आणि त्यांनीसुद्धा त्यावेळेस आपल्या गावाची दिशा बदलण्यासाठी एक जाणीवपूर्वक काम केलं। कालांतरानं ते सरपंच राहिले, त्यांच्या कुटुंबातील सरपंच झाले, परंतु पाहता पाहता मी आणि ते 2000 साली बरोबर सरपंच होतो। स्वर्गीय माजी आमदार नारायणराव पवार यांच्या बरोबरीनं आम्ही काम करत होतो आणि त्यावेळेस यशवंत ग्राम समृद्धी योजना नव्यानं RR पाटलांनी त्या ठिकाणी सुरू केली होती। आमच्या दोघांकडेही पैसे नव्हते, इकडून तिकडून जमा करून डायरेक्ट त्यांनी या ठिकाणी 5 लाख रुपये भरले। मी आमच्या गावासाठी 2,70,000 रुपये 15% लोकवर्गणी भरायची होती। कालांतरानं स्क्वॉड आलं, स्क्वॉड आल्यावर आम्ही रेस्ट हाऊसला दोघे बसलो, तिथं आम्हाला असा रिपोर्ट दिला की हे पैसे तुम्ही कुठून आणले, हे लोकवर्गणीतून द्यायचे आहेत आणि तुम्ही 1 ट्रक मी भरलेले आहेत। आम्ही दोघांनी पावती पुस्तके घेतली, गावातल्या लोकांच्या लोकवर्गणीचे पुस्तकं लिहिली आणि त्या ठिकाणी आता पाहता पाहता मी त्या ठिकाणी कार्यालयावर यशवंत ग्राम समृद्धी योजना विकास निधी अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय हे त्यावेळचं त्यांचं काम आहे आणि त्या ठिकाणी काम करत असताना आमच्याही ग्रामपंचायत कार्यालयावर हाच निधी आहे। आमची कार्यालय त्या ठिकाणी झाली, त्यांच्या माध्यमातून या गावाला दिशा देण्याचं काम जुन्या जाणत्या मंडळींनी या ठिकाणी, हे गाव धार्मिकतेला मानणारं आहे, गावची दिंडी आहे आणि अशा या धार्मिकतेची जोड घेत त्यांनीसुद्धा सर्व गावकऱ्यांना, आजीमाजी पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन या गावची दिशा पुढं आणण्याचं काम केलं। या गावाला पुढं नेत असताना त्यानंतर त्यांनी युवकांकडे संधी दिली आणि युवकांच्या माध्यमातून सुद्धा आत्ताचे ग्रामपंचायतचे सदस्य असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, ही सर्व मंडळी काम करत असताना गावामध्ये जी जिल्हा परिषदची सतर्कवस्ती शाळा असेल, गावातील इतर शाळा असतील, यांचा विकास करत असताना आमचे जवळचे सहकारी ज्यांचं नाव या गावात आल्याच्या नंतर प्रत्येक कार्यक्रमात घेतल्याशिवाय आमचं भाषण पूर्ण होत नाही, ते स्वर्गीय सुभाषराव हिंगे। आज त्यांच्या कुटुंबालाच आपण सरपंच पदाचा मान दिला आणि त्यांनीसुद्धा स्वर्गीय माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्याकडे सातत्यानं प्रयत्न करून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला
आणि या गावाला एक पुढं नेण्याचं काम करत असताना सुरेश भाऊंच्या माध्यमातून आपला महत्त्वाचा रस्ता, आपला पाबळ रोड ते सतारका वस्ती ठाकरवाडीपर्यंतचा रस्ता 3.5 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून सुरेश भाऊंनी सुद्धा अनेक कामं या गावामध्ये केली आणि मग आज पुन्हा एकदा आपल्या गावालाही उमेदवारी मिळाल्याच्या नंतर तुम्ही सर्वांनी मला या ठिकाणी रोकडोबा महाराजांच्या साक्षीने सांगितलं की आम्ही एक शिक्की मतदान त्या ठिकाणी दिलीप भाऊंना करू. परंतु मला आपणाला एक सांगायचं आहे की समोरचा उमेदवार आव्हान करतोय की रेटवडी एक शिक्की चालणार नाही, माझ्याकडे खूप पैसे आहेत, मी पैशावर ते गाव फोडणार आहे. परंतु मला रोकडोबा महाराजांवर नक्की श्रद्धा आहे. रोकडोबा महाराज या ठिकाणी या गावातील लोकांना नक्की सद्बुद्धी देईल. समोरच्या उमेदवाराकडे जरी पैसे असले कुणीही ते स्वीकारू नका, कारण या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आपला अख्खा प्रपंच तुमच्या झोळीत टाकला आहे. रेटवडी गावाची उमेदवारी आहे, मग रेटवडी गावानं ठरवायचं आहे की त्यांना फसवायचं की त्यांना पुढं आणायचं आहे. त्यामुळं आज मी पुन्हा एकदा हात जोडून त्यांच्या वतीनं विनंती करतो की या सर्वसामान्य कार्यकर्त्याला साथ द्या. उद्या जर काही चांगलंच घडेल, किंचितही काही चुकीचं घडणार नाही, परंतु त्यांनी तुमच्यावर भरोसा ठेवला आहे आणि मोठं गाव म्हणून पक्षाने सुद्धा रेटवडी ग्रामस्थांवर विश्वास ठेवला आहे. कारण जेवढं मतदान त्यांना होईल तेवढंच मतदान खरपुडी आणि रेटवडी ही एक गावची शिव आहे. दोनही गावं एकच आहे, नात्यागोत्याची गावं आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी दीप्तीताई भोगाडे या आपल्या शेजारच्याच खरपुडी गावच्या उमेदवार आहेत आणि त्या माध्यमातून त्याही कुटुंबाला आणि त्या गावाला विश्वास आहे की रेटवडी ग्रामस्थ नक्की त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य करतील. त्यामुळं या खात्रीवर दोघांनाही एकमेकाचं मतदान मिळणार आहे. एक बाब अशी आहे की खरपुडी गावामध्ये जेवढं मतदान होणार आहे त्या ठिकाणी तिथले पंचायत समितीला एक उमेदवार आहेत, परंतु जे भोगाडे आणि त्यांच्या यंत्रणेकडं आणि पक्षाच्या माध्यमातून शिवसेना पक्षाचं मतदान खरपुडी गावामध्ये खूप आहे. मी शिवसेनेत प्रवेश केला, विजयाताईंनी पहिलं सांगितलं की खरपुडी गावामध्ये तुम्हाला या गटात खूप मतदान होईल. मी किती मोठा संघर्ष झाला, पैशाचा पाऊस पडला, बूथसुद्धा पळून नेले, परंतु शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खरपुडी गावामध्ये मला मताधिक्य मिळवून दिलं आणि त्यामुळं मला खात्री आहे की दिलीपराव शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी खरपुडी गावामध्ये आहे. भोगाडे परिवार मोठा आहे, इतरही त्यांचे सर्व यंत्रणा आहे. कालच माजी आमदारांनी टीका केली की त्यांचं गाव त्यांच्याबरोबर नाही आहे, परंतु मी जवळून 3 मीटिंग त्या गावच्या पाहिल्या. एक मीटिंगला मी स्वतः रामदास साबा आणि आम्ही सर्वजण होतो. त्या ठिकाणी जवळजवळ 80% गाव तुकाई मंदिरामध्ये त्यांच्या पाठीमागं पाठिंबा देण्यासाठी आलं होतं. उर्वरित मी असं म्हणणार नाही की 100% गाव त्यांच्याबरोबर आहे, परंतु उर्वरित 5-10% लोक ही माझ्या नात्यातली आहेत. त्यांनाही मी घरी जाऊन विनंती केली आणि त्यांनाही सांगितलं की आपल्याला भोगाड्यांचं काम करायचं आहे. दीप्तीताई उमेदवार नसून या ठिकाणी आजी आमदार विरुद्ध माजी आमदार निवडणूक आहे, त्यामुळं मी उमेदवार असणार आहे. त्यामुळं माझ्या शब्दाला मान द्या आणि तीही लोक आज जरी प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी नसली तरी पाठीमागून का होईना, पडद्याआड का होईना या ठिकाणी दीप्तीताईंचं काम करत आहे. आणि मग टीका कुणावर करायची? अरे ज्या भोगाड्यांनी त्यांच्यावर तुम्ही आरोप करता ते तुमच्याबरोबरच 10 वर्ष होते, मग 10 वर्ष ते तुमच्याबरोबर असताना ते ठेकेदार आहेत हे तुम्हाला माहीत होतं. त्यावेळेस त्यांची ठेकेदारी तुम्हाला चालली, त्यावेळेस भाषणातून यांनी सांगितलं की भोगाडे मयूर कन्स्ट्रक्शनची कामं ही अत्यंत उत्कृष्ट आहेत. त्यातलं एक काम मी सांगतो, सुरेश भाऊंच्या कालावधीमध्ये सतारका वस्तीचं काम मयूर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातूनच झालं. आजही ते काम 7 वर्ष झालं अत्यंत उत्कृष्ट प्रतीचं काम त्या ठिकाणी आहे. कॉन्ट्रॅक्टर असताना तो काय व्यवसाय करू नये असं नाही आहे. मी मगाशीच त्या ठिकाणी गोसाशीमध्ये सांगितलं की स्वतः कष्टातून हा परिवार एक संध आहे, एकत्र कुटुंब पद्धती आहे. कुटुंबामध्ये माणसं खूप आहेत, त्यांचे भाऊ असतील, त्यांचे पुतणे असतील, मुलगा असेल, यांनी खांद्याला खांदा लावून ती कन्स्ट्रक्शन फर्म पुढे नेत असताना या ठिकाणी या तालुक्यामध्ये व्यवसायाच्या माध्यमातून ते काम करत आहे. ज्यावेळेस एकत्र कुटुंब असतं, पैशाला पैसा लागतो, त्यावेळेस ते कुटुंब व्यवसायातून पुढं जातं. म्हणजे त्यांच्या ठेकेदारीवर आज ते तुम्हाला सोडून गेले म्हणून त्या ठिकाणी तुम्ही शोक करीत बसलेले आहेत.
आणि शोकसभेतून त्यांच्यावर टीका करता. तुम्हाला 9 तारखेनंतर स्वतःच शोकसभा घेण्याची वेळ येईल. ती शोकसभा घेण्याची वेळ म्हणजे राजकारणातून तुम्ही हद्दपार होणार. त्या राजकारणातून हद्दपारीची शोकसभा तुम्हाला घेण्याची वेळ येणार आहे. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जास्तीची टीका करू नये असं सर्वजण मला सांगतात. परंतु तुम्ही बोगाड्यांवर टीका करताना एक गोष्ट लक्षात घ्या, बोगाड्यांचा कॉन्क्रीटचा प्लांट आहे. बोगाडे हे मर्यादा पाळणारी व्यक्ती आहे. आणि म्हणून मी सांगतो की बोगाड्यांना त्यांचं घराचं काम चालू असताना जेवढे स्लॅब झाले त्या स्लॅबवर ते जे चालतात, झोपतात, वावरतात, त्या स्लॅबचं कॉन्क्रीट बोगाड्यांनी फुकट त्यांना दिलेलं आहे. ज्या गेटमधून आत पाऊल ठेवल्यावर परिसराचं जे कॉन्क्रीट आहे ते कॉन्क्रीटसुद्धा बोगाड्यांच्या प्लांटवरून यांनी फुकट वापरलेलं आहे. बोगाडे जरी बोलत नसले तरी मला त्या सर्व गोष्टीची जाणीव आहे. त्यामुळे यांनी काय लोकांकडून फायदे घेतले, कॉन्ट्रॅक्टरकडून काय फायदे घेतले, यांनी काही कारनामे केले ते आता सांगायला वेळ नाही. ही आमदारकीची निवडणूक नाही, परंतु एक सर्वसामान्य कुटुंबातील एक सुनबाई आज एका चांगल्या दिशेनं त्या ठिकाणी या गटामध्ये आव्हान तिने निर्माण केलेलं आहे. आणि त्या आव्हानाला आता कुणीच रोखू शकत नाही. म्हणून संबंधित उमेदवारसुद्धा दीप्तीताईवर, त्या ठिकाणी कुटुंबावर, हे कुटुंब मोठं आहे, आम्ही गरीब आहोत. मग आत्ता त्यांनी सांगितलं की 3 कोटीच्या बंगल्यात राहणारी व्यक्ती आणि ज्या कुटुंबात 1.5-2 कोटीच्या 4 व्हीलर गाड्या आहेत ते कुटुंब कधी गरीब असतं का? आणि मग यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असेल, बांधकामाचा व्यवसाय असेल, त्यांचाही बांधकामाचा व्यवसाय आहे. आणि मग या ठिकाणी तुम्ही बोलायला लावू नका. दुसऱ्या उमेदवाराबरोबर बद्दल तुम्ही ज्यावेळेस बोलता, तुमचा उमेदवारसुद्धा त्या ठिकाणी पुनर्वसनाच्या जमिनीचे खरेदी विक्री करतात, गोरगरिबाच्या जमिनीवर ताबे टाकतात, ताबे टाकून त्या ठिकाणी प्लॉटिंग करतात. आणि ते प्लॉटिंग उच्च दर्जानं त्या शेतकऱ्याला 1 लाख रुपये गुंठा द्यायचा. आणि जर ते प्लॉटिंग यांनी 10-10, 12-12 लाख रुपये गुंठ्याने विकायचं. आणि मग तुमचे उमेदवार त्या ठिकाणी कसे आहेत हे जर काढायला लागलं तर आमदार म्हणून मला मर्यादा आहेत. परंतु दीप्तीताई आणि त्या कुटुंबावर तुम्ही जर या ठिकाणी जर अशा पद्धतीनं आरोप उमेदवार आणि त्यांचा नेता जर करणार असेल तर ही जनता सुज्ञ आहे. या गटामध्ये त्याचा निर्णय येत्या 7 तारखेला मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून या गटातील जनता या ठिकाणी दाखवणार आहे. आणि मला सांगायला आनंद होतोय, मी काही भविष्यकार नाही आहे, परंतु गेले 2000 सालापासून स्वर्गीय माजी आमदार नारायणराव पवार असतील, स्वर्गीय माजी आमदार सुरेशभाऊ गोरे असतील, आणि त्याचबरोबर ज्या गटामधून मी काम करतो त्या सातकर गटाचा मी एक सहकारी आहे. आणि स्वर्गीय माजी आमदार साहेबराव सातकर पाटीलांचे आशीर्वाद घेऊन स्वर्गीय माजी आमदार साहेबराव बुट्टे पाटील असतील, स्वर्गीय माजी सभापती माऊली टाकळकर असतील, स्वर्गीय माजी सभापती सोपानराव वाळुंज असतील, या सर्व लोकांची प्रेरणा, स्वर्गीय आमचे सहकारी जिल्हा परिषदचे सदस्य किरण शेठ मांजरे असतील, या सर्व गोष्टी लोकांची प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थानं मला राजकीय अनुभवामध्ये मी जी गोष्टी या ठिकाणी अनुभवल्या, ज्या गोष्टी माझ्या दृष्टिक्षेपात आल्या, त्या दृष्टिक्षेपामध्ये आज खेड तालुक्यामध्ये अशी परिस्थिती आहे की 8च्या 8 जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून येतील. आणि अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आम्हीसुद्धा निवडणुकीमध्ये आमचा कार्यक्रम आम्ही व्यवस्थित चालवतो. पहिल्या दिवसापासून बोगाड्यांनी त्या ठिकाणी प्रत्येकाला भेटणं, त्या ठिकाणी आपली ओळख करून देणं, रक्षाबंधनाला भेट देणं, नंतर आपल्या नवरात्र उत्सव असेल, गणेश उत्सव असेल, त्या ठिकाणी भेटी देऊन आपले 2 रुपये वर्गणी देणगीची मदत असेल, दिवाळीमध्ये आपली भेटवस्तू असेल, आणि त्यानंतर महिलांसाठी देवदर्शन असेल, त्यानंतर या ठिकाणी पैठणीचे कार्यक्रम असेल, लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम असेल, व्याख्यानाचे कार्यक्रम असतील, आणि शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनाचा लाभ असेल. अशा अनेक गोष्टी ज्या गोष्टी त्यांना आम्ही सांगितल्या त्या निवडणुकीपूर्वी त्यांनी केल्या. समाजामध्ये त्यांचं नाव गेलं. आणि दीप्तीताईंचं वक्तृत्व त्यांनी सांगितलं की आपलं ग्रामदैवत चारंगबाबाच्या कार्यक्रमाला त्या आल्या आणि पहिलं भाषण या जिल्हा परिषद गटामध्ये त्यांनी रेटवडी गावात केलं. चारंगबाबांच्या आशीर्वादानं आणि रोकडोबाच्या आशीर्वादानं त्यावेळेस तुम्हाला जे सुचलं ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या प्रसारमाध्यमांनी त्या ठिकाणी केलं. आणि त्याच वेळेस या गटातील आणि तालुक्यातील लोक म्हणायला लागली की तुम्ही दिलेल्या दीप्तीताई बोगाडे या खऱ्या अर्थानं सुसंस्कृत आणि चांगल्या सोज्वळ मनाच्या उमेदवार आहेत. आणि त्या ठिकाणी त्यावेळेसपासून
आज तगायत त्यांनी प्रत्येक कार्यक्रमात केलेली भाषणं, प्रचाराच्या माध्यमातून केलेली भाषणं, आत्ताच मगाशी गोसाशीमध्ये त्यांनी सांगितलं की माझे सासू आणि सासरे सोपानराव बोगाडे असतील आणि त्यांचे वडील या ठिकाणी आपले विकासराव येळवंडे आमचे पाहुणे असतील. या माहेर आणि सासर दोन्हीकडची शिकवण मला अशी आहे की मानगाव निगोजेच्या भैरवनाथाची कृपा आणि खरपुडीच्या तुकाई मातेची कृपा माझ्यावर आहे. त्यामुळं माझ्या पूर्वजांनी किंवा माझ्या कुटुंबियांनी मला असं कधीही शिकवलं नाही की ज्येष्ठांवर त्या ठिकाणी टीका करणे. ज्यांना टीका करायची असेल त्यांनी करू द्या. मला लोकांचं काम करायचं आहे आणि ते लोकांचं काम करण्यासाठी त्यांनी आपल्या या ठिकाणी आपल्या समोर एक विकास आराखडा या ठिकाणी आणलेला आहे. त्या विकास वचननाम्यामध्ये त्यांनी प्रत्येक गावासाठी वाडी वस्तीसाठी मी काय करणार आहे, माझ्या कुटुंबाने यापूर्वी गावासाठी समाजासाठी काय काय योगदान दिलेलं आहे आणि मी समाजासाठी आणि महिलांसाठी युवकांसाठी ज्येष्ठांसाठी वारकऱ्यांसाठी काय काय सुविधा पुरवणार आहे त्या वचननाम्यामध्ये प्रत्येक गाववाईज त्या ठिकाणी देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक गावच्या समस्या भविष्य काळात त्यांना सोडवायच्या आहे आणि निवडून येण्यापूर्वीच त्यांना खात्री आहे की आपण सक्षम आहोत, आपण सुशिक्षित आहोत आणि त्या माध्यमातून जिल्हा परिषदचं सभागृह म्हणजे मिनी मंत्रालय आहे. त्यामध्ये चांगल्या विचाराची सुशिक्षित माणसंच त्या ठिकाणी गेली पाहिजे. त्या सभागृहावर विचार मांडून या तालुक्यामध्ये अनेक कामं आणून माझ्यासारखा कार्यकर्ता या तालुक्याचा आमदार झाला आहे. उद्या त्या सभागृहामध्ये त्यांनी जर चांगले विचार मांडले, आपल्या या गटाचे प्रश्न मांडले तर नक्कीच या रेटवडी वापगाव जिल्हा परिषद गटाचं मॉडेल जिल्हा परिषद गट पुणे जिल्ह्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि असा त्यांचा संकल्प आहे. त्यांच्या भाषणातून त्या सांगतात आणि त्यामुळं त्यांच्या बरोबरीने असणारे दोनही पंचायत समितीचे उमेदवार तगडे आहेत, सक्षम आहेत. मगाशी त्यांना गोसाशीमध्ये कोणतरी बोललं गाडा मालक आहेत, शिक्षण त्यांचं घेतलं नाही, ते MA आहेत आणि त्या माध्यमातून दिलीपरावसुद्धा उच्च शिक्षित आहेत. गावामध्ये मांडी घालून बैठकीमध्ये काम करणारे ते व्यक्तिमत्व, बैलगाडा मालक शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करणारं व्यक्तिमत्व. रेटवडी गावच्या विकासामध्ये मी आज बऱ्याच दिवसापासून पाहतोय की आपले जे सरपंच उपसरपंच सदस्य आहेत यांच्या बरोबरीने या गावच्या विकास कामासाठी अनेक वेळा त्यांनी माझ्याकडेही पाठपुरावा केला, अनेक ठिकाणी पाठपुरावा केला आणि या गावच्या विकास कामामध्ये त्यांचंही मोठं योगदान आहे. त्यांची आणि त्यांच्या म्हणण्यापेक्षा ही उमेदवारी रेटवडी गावची आहे. पंचायत समितीमध्ये ज्यावेळेस त्यांचं नाव बोर्डावर राहील त्याच्या पुढं रेटवडी गावचं नाव येणार आहे. मग रेटवडी ग्रामस्थांनी ही जबाबदारी उचलल्यामुळं आज ते तुमच्या जीवावर त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहे. असे हे सक्षम उमेदवार या गटामध्ये पलीकडच्या गणामध्ये माऊली शेटा डेरंगे असतील, इथं दिलीपराव डुबे असतील आणि जिल्हा परिषदच्या उमेदवार म्हणून दीप्तीताई असतील. खऱ्या अर्थानं या उमेदवारांना आपण येत्या 7 तारखेला मतदान आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आपल्या पुणे जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय अजितदादा पवार 6 दिवसापूर्वी विमान अपघातामध्ये दुर्घटनेमध्ये ते मृत्युमुखी पडले. त्यांना आपल्या खेड तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं त्या ठिकाणी बारामतीला जाऊन त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन अंत्यसंस्काराच्या वेळी तालुक्याच्या वतीनं तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांचे विचार प्रेरणा, मी जरी शिवसेना पक्षात असलो तरी माझ्या मनामध्ये त्यांचे विचार प्रेरणा आणि कामाचा माणूस म्हणून त्यांची माहिती मला आहे आणि मलासुद्धा वर्षभरापासून त्यांनी या तालुक्याच्या विकासासाठी अनेक कामामध्ये सहकार्य करण्याची भूमिका दादांची राहिली. त्यामुळं जवळचा माणूस म्हणून माझीसुद्धा दादांप्रती एक आदरयुक्त आदर माझा त्यांना होता आणि त्यांचाही माझ्याबद्दल होता. मी विरोधातला असतानासुद्धा निवडून आल्यावर शपथविधीच्या दिवशी पाठीवर ताप दिली आणि सांगितलं, बेट्या लढ, खेड तालुका मोठा आहे, तू जरी माझ्या विरोधात निवडून आला असला तरी तुला मी ताकद देईल आणि ती ताकद त्यांनी दिली. परंतु अशा एका कामसू या आपल्या प्रशासनामध्ये हिरा असणारी व्यक्ती दुर्दैवानं आपल्यातून गेली. त्यांना आपल्या रेटवडी ग्रामस्थांच्या वतीनं, या तीनही उमेदवारांच्या वतीनं, वैयक्तिक माझ्या वतीनं पुन्हा एकदा या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि दादांना श्रद्धांजली वाहत असताना अनेक पक्षाची किंवा ठराविक पक्षाची लोक त्या ठिकाणी फोटो लावतात, दादांना श्रद्धांजली म्हणून शोकसभा आयोजित करतात आणि त्या शोकसभेवर माझ्यावर टीका, उमेदवारांवर टीका
आणि शेवटी सांगतात की अमुक अमुक चिन्हावर बटन दाबून त्या ठिकाणी आपण मतदान करा, हीच खरी श्रद्धांजली होईल। परंतु मी या तालुक्याला आणि जिल्ह्याला या प्रसार माध्यमांसमोर जाहीरपणे सांगतो की दादांच्या माध्यमातून काम करणारा मी व्यक्ती आहे आणि आमच्या माध्यमातून हे सगळे उमेदवार शिवसेना पक्षाच्या मशाल चिन्हावर उभे आहेत। हे सर्वच्या सर्व उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून आल्याच्या नंतर नामदार अजितदादा पवार यांनी या राज्यासाठी, आपल्या पुणे जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी जे जे त्यांचे विचार होते त्या विचारावर पावलावर पाऊल चालू ठेवून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न, अजितदादांचे जे विचार आपल्याबद्दल आहेत त्या विचारांना कुठेही तडा न जाऊन देता नक्कीच काम करतील, हीच खऱ्या अर्थानं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली होईल असं मानणारा मी कार्यकर्ता आहे। आपण सर्व मंडळी एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालात, पत्रकार बांधव असतील, इतर सर्व ग्रामस्थ, पाहुणे मंडळी, प्रचारक, आपण आज या प्रचार दौऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो। येत्या 7 तारखेला मतदान आहे। या मतदानामध्ये आपल्याला एकच मशीन आहे, यापूर्वी 2 मशीन होत्या, त्यामुळे एक पंचायत समितीसाठी आणि एक जिल्हा परिषदसाठी, परंतु पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे एकाच मशीनवर निवडणूक होणार आहे। त्यामुळं एका मशीनवर हे मशीन असं नसणार आहे, तिथं गेल्यावर मशीन वेगळं असणार आहे, परंतु त्याच्यावर जो बॅलेट पेपर आहे तो वरचा पांढरा मतपत्रिका ही जिल्हा परिषदची आहे आणि खाली, त्याच्या खाली पंचायत समितीची गुलाबी मतपत्रिका आहे। जिल्हा परिषदच्या उमेदवाराचा अनुक्रमांक आपला 3 आहे, दीप्ती प्रसाद बोगाडे, त्यांचं चिन्ह आहे मशाल। मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून आपण खऱ्या अर्थानं त्यांना विजयी करणार आहोत आणि त्यानंतर ते मतदान झाल्याच्या नंतर शांत डोकं ठेवा आणि पुन्हा 2-5 सेकंदमध्ये गॅप घेऊन खालच्या मतपत्रिकेकडे बघा। या गणामध्ये आपले उमेदवार दिलीप राजाराम डुबे आहेत, त्यांचाही अनुक्रमांक या ठिकाणी 2 आहे। त्या ठिकाणी मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून दिलीपरावांना सुद्धा मतदान करायचं आहे। या पांढऱ्या मतपत्रिकेवर एकदाच मतदान करायचं असतं आणि गुलाबी मतपत्रिकेवर एकदाच मतदान करायचं असतं। पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला या दोनही उमेदवारांना या मशीनच्या माध्यमातून बटन दाबून खऱ्या अर्थानं आपण मतरूपी आशीर्वाद द्यावेत आणि या खेड तालुक्याची पंचायत समिती शिवसेनेच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या विचाराची व्हावी, त्यासाठी तुमच्या मताची गरज आहे। ते मतरूपी आशीर्वाद या खेड तालुक्याच्या भविष्याच्या विकासासाठी आपण सर्वजण आम्हाला द्याल अशी रोकडोबा महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी।